अंबे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. तर हे आहेत करटुले. करटुले आता हे पावसाळ्यामध्येच येतात. ही जंगली भाजी म्हणून म्हटली जाते नाही का. तर ही भाजी खूप प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, खूप विटामिन्स जीवनसत्व खूप असतात. त्यामुळे ही भाजी पावसाळ्यामध्ये मिळते. आता सगळ्या पावसाळ्याच्या भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का. तर ही आता आपण आज आहे ना करटुल्याची भाजी बनवूया. ओके, साधी सोपीच भाजी बनवायची असते, पण मग ही खूप छान भाजी असते, महाग असते, पण ही भाजी पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी खावी, कारण यामध्ये खूप प्रोटीन असतात. अशा ह्याच्यामध्ये ना असं माती माती होती ना, माती माती आहे, त्यामुळे थोडंसं कोमट पाणी आणि त्यामध्ये टाकलं मीठ टाकलं आणि कोमट पाण्यामध्ये ठेवले, म्हणजे जरा त्यातली माती वगैरे निघून जाईल म्हणून. मग सगळे स्वच्छ धुवून घेतले, खूप 2-3 पाण्याने धुतले स्वच्छ असे. आणि ही औषधी भाजी म्हटली जाते. म्हटली काय, ही औषधी भाजीच आहे की ही पावसामध्येच श्रावणामध्येच अशी येते. श्रावणामध्ये पण असते आणि पावसामध्ये ही येते भाजी. आपला कारल्याचा वेल असतो ना, तसं कारल्याच्या वेलासारखी असते ही. तर आत्ताच मला मोनिका म्हटली कारण त्यांच्याकडे येते ना, ते कोकणाकडे येते ना ही भाजी, त्यामुळे मग त्यांच्याकडे ही पावसाळ्यामध्ये येते भाजी असं ती मला म्हटली आता. म्हणून मग ही कारल्यासारखा वेल असतो. आणि बघा बरं, आणि ही एवढी औषधी असते की खूप गुणकारी असते. त्यामुळे ही भाजी पावसाळ्यामध्ये श्रावणामध्ये खाल्ली गेलीच पाहिजे बरं का. तर खावा तुम्ही पण. बाजारात करटुले दिसले तर घ्या. आता आपल्याला कापून घ्यायचे. हे बघा, असे बारीक बारीक हे करायचे आणि छान पण होते भाजी. आणि ह्याच्यातलं हे असं असेल ना, नाही का, आपण कारल्याच्या पण बिया काढतो ना, तर ह्या अशा बिया ह्याच्या काढून घ्यायच्या आणि मग छान मस्त परतून अशी छान भाजी करायची. तुम्ही मग वाटलं असतं तुम्हाला जशी तुमची चॉईस तसं बनवली तरी चालते, असं काही हे नाही. आणि आपण थोडीशी ते जरा माती होती ना, म्हणून जरा कोमट पाण्यातून ती धुवून घेतली. असं पावसाचे दिवस आहेत ना, म्हणून मीठ आणि कोमट पाण्यातून धुवून घेतलं. आता हे याचं सगळं काढून घेतलं. वाटतंय ना काकडीसारखं. आणि कारली, छोटी छोटी कारली आणली की ते, आणि काय का ते दुसरी भाजी आपली ती याची नाही, ती आता पावसाळ्याच्या एवढ्या भाज्या येतात ना, दुसरी ना ती अशी बारीक बारीक अशी अंड्यासारखी असते, गाबोळीसारखी असते. हां, तर ती पण भाजी ना, ती पण पावसातली भाजी. यांना खूप भाज्या आवडतात, ह्या पावसाळी भाज्या असतात ना, यांना खूप आवडतात. तर आता आज आणले करटुले. आता ती बारीक बारीक ना वेलीसारखी असते, बारीक बारीक पानं असतात त्याला. ती पण भाजी आणली का तुम्हाला नक्की दाखवेल बरं का, पावसाळी भाज्या ह्या. आणि ह्यामध्ये खूप प्रोटीन असतं, खूप प्रोटीन, जीवनसत्व खूप असतात. कारण ही पावसाळ्यामध्ये येतात ना, म्हणून या भाज्या आवर्जून खाव्या. निसर्गाने बघा आपल्याला कशा देण दिलेली आहे की ह्या जशा जशा भाज्या येतात त्या खा, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील. म्हणजे निसर्ग आपल्याला किती छान देत असतो की बघा, आता पावसाळा आहे तर ही भाजी खा, तर तुम्हाला आरोग्याला चांगली आहे. तर ही भाजी खाल्ली तर तुम्हाला काय ते या सीझनला, म्हणजे जो कुठला सीझन आहे, पावसाळा आपला सीझन, त्याला तुम्हाला परिपक्व होण्यासाठी ही भाजी खा, असं बघा आपल्याला हे सांगत असतं. अशी ही भाजी आपण सगळी ही कापून घ्यायची. कापून घेतोय आणि हा कांदा चिरते ती. मग कांदा चिरून आपण त्यामध्ये टाकूया आणि टोमॅटोज पण टाकायचे आहेत आपल्याला. ते असे करटुले चिरून घेतले आणि आता कांदा चिरला, बारीक कांदा चिरलाय, तेल टाकलं आणि आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. ओके, आणि आता आपण तो छान असा परतून घेऊया. ठीक आहे, थोडंसं मीठ टाकूया, जेणेकरून मीठ टाकलं की लवकर कांदा येऊन जाईल ना, नरम होईल. तर चला, छान असा मस्त हे होतं. तर आता आपण त्यामध्ये टाकूया टोमॅटो टाकूया, कारण ही भाजी ना थोडी कडूसर असते. कारण मी म्हटलं ना की ती भाजी कारल्यासारखी असते नाही का. कारण माझ्या सुनेच्या इथे, मोनिकाच्या इथे खूप ही भाजी, म्हणजे कोकणाकडेही जास्त भाजी असते ना करटोल्याची. आणि ही थोडीशी सांगितलं ना कडवट असल्यामुळे थोडासा आपण त्यामध्ये टोमॅटोज टाकायचा आहे. तरी एक टाकला मोठा, एक टोमॅटोज टाकला की जेणेकरून त्याचा कडवटपणा
आपल्याला लागूच नाही. आणि भाजी पण अशी सगळ्यांनी खाल्ली पाहिजे नाही का, सगळ्यांना आवडली पाहिजे नाही भाजी, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर छान ही भाजी पावसाळ्यामध्ये खाल्लीच गेली पाहिजे. ही प्रतिकारक शक्ती आपल्यामध्ये वाढावी म्हणून ही भाजी बघा निसर्गाने कशा आपल्याला छान छान ही देण दिलेली आहे की पावसाळ्यामध्ये प्रतिकारक शक्ती हवी, तर मग ही भाजी खा. अजून पण दुसऱ्या भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे भिक्षां देहि च पार्वती पिता देवो महेश्वरा. आपण कांदा आणि हेच ठेवलंय. कांदा आणि हे एकदम बारीक असं हे करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान पण भाजी लागते नाही का, कचकच नाही लागत. कुठेतरी कधीतरी कुठल्या भाजीला कचकचवाला कांदा हवा असतो तेव्हा तशी ठेवायची. अशी धुवून आता व्यवस्थित कापून घेतली. काही कशामध्ये बिया होत्या तर त्या बिया काढून घेतल्या आणि ज्या कोवळ्या आहेत ना त्या ठेवल्यात. हे बघ ह्याच्यात पण आहे काढून. तर अशी कापून घेतले. आता आपण याच्यामध्ये हे कटिंग केलेले करटोले टाकूया. हिरवे गार मस्त मस्त. तोंडली पण अशीच असते नाही का, तोंडलीची भाजी ती पण थोडीशी अशीच असते ना. तर टाकले. आता आपण हे कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणमध्ये मिक्स करून घेऊया. महाग तर असते पण आपल्याला एवढं छान जीवनसत्व देणारी, प्रोटीन देणारी भाजी मग सगळ्यांना द्यायची म्हणून थोडा टोमॅटोच टाकला. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकली आणि मालवणी मसाला वरती ठेवला आहे, म्हणजे आता डब्यामध्ये तोच काढला आहे ना म्हणून हा काळा मसाला टाकूया. तर अजून चांगली होईल नाही का. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता अजून थोडंसं मीठ टाकूया. कांद्यामध्ये टाकलं होतं ना आपण. आता मिक्स करून घेऊया आणि वाफेवरच आपल्याला बनवायची बरं का. खूप छान लागते भाजी. मोनिकाला तर खूप आवडते ना. मोनिका म्हणते मी तेव्हा डब्याला घेऊन जायची हीच भाजी, कारण कोकणाकडे ही भाजी खूप मिळते आणि मोठ्या असतात. इथे तरी आपल्याला या छोटे असे मिळतात करटोले, पण जेव्हा मिळतात तेव्हा आम्ही लगेच घेतो. आणि यांना तर आवडतातच, प्रश्न नाही. आणि न मुलांना थोडी वाढतो की त्यांना पण आवडावी म्हणून. आणि दुसऱ्या पण असतात त्या भाज्या ना, त्या अंड्याच्या बुर्जीसारख्या लागतात आहे ना, त्या छोट्या असं असतात दाणेसारख्या, त्या पण छान होतात. तर ह्या भाज्या नक्की खाव्या. तर बघा तुम्हाला ही आवडली का, तर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या अशा पावसाळी भाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजेत नाही का. तयार आपली झाली. तर चला ह्याच्यावर परत आपण झाकण ठेवून आता ही भाजी तयार. मग बघा नक्की सांगा कशी वाटली ते. जय अंबे. हे साखरेचे टाकूया. आपण म्हटलं ना थोडंसं कडसर असते, पण मीठ आणि हे मसाला तर आपण थोडंसं साखरेचे दाणे टाकले ना त्याला एक वेगळीच चव लागेल. ओके. सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.